फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमीज ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधनासाठी थाळीमध्ये वाढता येईल अशी किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही सर्व करू शकता अशी एक डिश बनवणार आहोत। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी भांड्यामध्ये उडदाची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून 4 तासांसाठी भिजत घातली होती। दोन्ही डाळींना भिजत घालून 4 तास झालेले आहेत। आता डाळ मी वाटून घेणार आहे। आता डाळ वाटून घेईपर्यंत मी दही बनवून ठेवणार आहे। गोड दही बनवण्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे दळलेली साखर किंवा पिठी साखर, तुम्ही अख्खी साखरही घालू शकता आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साखरेचं प्रमाण जे आहे हे दह्याच्या आंबटपणावर अवलंबून असतं। दही आता इथे फेटून झालेलं आहे। दही इथे पाहत असाल तुम्ही, दह्यामध्ये पाणी कमी होतं आणि त्याच्यामुळे घट्ट असं ह्याचं दही तयार झालेलं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ही स्मूथ पण आहे। तर आपल्याला ह्याच पद्धतीने दही बनवून घ्यायचे, पण हे दही अजूनही घट्ट आहे, त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे। दह्याचं सुटलेलं पाणी असतं ते मी ॲड करणार आहे आणि हे थोडं पातळ करून घ्यायचं आहे। दह्याचा घट्टपणा जो आहे हा इतका हवाय, हे जास्त पातळ असता कामा नये। आणि आता मी हे आपले वडे होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेणार आहे। इथे डाळीमधलं मी पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे, कारण की आपल्याला डाळ वाटताना पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे। आता इतपत वाटेपर्यंत मी बिलकुल पाणी घातलं नव्हतं। आता ह्याच्या पुढे वाटलं जात नाहीये, त्यावेळी मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे। हार्डली 1 टेबलस्पून इतकं मी पाणी घातलं असेल। आता आपलं स्मूथ असं बॅटर वाटून झालेलं आहे। आता मी एका बाउलमध्ये काढणार आहे। आता उरलेली डाळही वाटून घेणार आहे आणि ही शेवटची बॅच आहे। शेवटचं डाळ वाटताना त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे आणि मिरची घालायची आहे। आता डाळ पूर्णपणे वाटून झालेली आहे। हे वाटताना मला 1/4 कप इतकं मी पाणी वापरलेलं आहे। वाटलेल्या पिठामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे पीठ जे आहे हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। पीठ एकदम हलकं व्हायला पाहिजे। आधी मी मिक्स करून घेते हे, आणि हे फेटण्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की आपला गोळा जो आहे हा कितपत ह्याच्या पाण्यावर फ्लोट होतोय। आता गोळा जो आहे हा पाण्यामध्ये बुडतोय, ह्याचा अर्थ आपलं पीठ जे आहे हे हलकं नाहीये आणि आपले वडे जे आहेत हे आतून घट्ट होणार आहेत। म्हणून पीठ हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। आता पीठ मी जवळजवळ 5 मिनिटं फेटून घेतलेलं आहे। आता पीठ आपल्या हाताला लागतानाही हलकं लागतं, ते फुगून वर आल्यासारखं दिसतंय। आणि आपण आता पुन्हा एकदा आपलं पीठ जे आहे हे मी पाण्यामध्ये टाकून पाहणार आहे। आता पाण्यामध्ये हा गोळा जो आहे हा पूर्णपणे तरंगतोय। आता फेटून घेतलेल्या पिठाचे आपण वडे तळून घेणार आहोत। आता दही वडे बुडवण्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला मिठाचं पाणी बनवून घ्यायचं आहे। तर ह्या पाण्यामध्ये मी मीठ घालणार आहे। हे 600 ml इतकं पाणी होतं, त्याच्यामध्ये मी जवळजवळ 1.5 टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे आणि हे पाणी गरम करत ठेवणार आहे। आपल्याला वडे बुडवण्यासाठी कोमट पाणी लागणार आहे। आता दही वडा आपण 2 पद्धतीने मी सर्व करणार आहे। त्याच्यासाठी मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धती दाखवणार। दही वडा आपण एकाच पद्धतीने फ्राय करणार आहोत, पण सर्व मात्र 2 पद्धतीने करणार आहोत। आता आपण एक मिठाचं पाणी बनवून घेतलं, तसं आपण आता ताक बनवणार आहोत। ताक बनवण्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय दह्यामध्ये, त्याच्यानंतर घालायचंय चाट मसाला आणि त्याच्यामध्ये घालायचंय हिंग। आता आपण हे फेटून घेणार आहोत, जेणेकरून आपलं ताक जे आहे हे स्मूथ बनेल। आता हे सगळे जिन्नस जे आहेत हे मिक्स करून झालेले आहेत, त्यावेळी मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। ताक काय खूप घट्ट असण्याची गरज नाहीये, एकदम पातळ असं बनवायचंय। आता ताक हे बनवून झालेलं आहे।
ह्या ताकामध्ये आपल्याला हिंगाचा फ्लेवर जो आहे हा स्ट्रॉंग हवाय. आता हे ताकही मी साईडला ठेवून देणार आहे आणि आपण आता वडे तळून घेऊया. इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे. आपल्याला तेलात वडे सोडण्याआधी हात ओला करून घ्यायचा, म्हणजे पीठ जे आहे हे हाताला चिकटणार नाही. त्याच्यानंतर वड्यांना व्यवस्थित शेप येण्यासाठी पिठाला थोडासा आकार द्यायचा आहे आणि मग आपल्याला वडा जो आहे हा पिठात सोडायचा आहे. वडे छान झालेले आहेत, ते एकदम कापसासारखे मऊ होणार आहेत, कारण तेलात वडा सोडल्यानंतर तो ऑटोमॅटिकली फ्लोट होतोय. ह्याचाच अर्थ आपलं पीठ आपल्याला छान जमून आलेलं आहे. वडे तळताना हीट जी आहे ही लो टू मीडियम वर ठेवायची आहे आणि आपल्याला वडे छान तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले वडे आतपर्यंत छान शिजले जातील. आता वडे छान बदामी रंगावर तळून झालेले आहेत. आता मी हे काढून घेणार आहे आणि काढलेले वडे मी मगाशी आपण बनवलेल्या मिठाच्या पाण्यामध्ये घालणार आहोत आणि 2 वडे मी ताकात घालणार आहे. ह्या कडल्यामध्ये मी फोडणी तयार करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी कडल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे, जवळजवळ 1 टेबलस्पून इतकं तेल आहे. हे तेल मी गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये आपण जशी नॉर्मल फोडणी बनवतो तशी बनवणार आहोत. फक्त मी ह्याच्यामध्ये घालणार आहे एक म्हणजे उडदाची डाळ आणि लाल मिरची. कडल्यामधलं तेल गरम झालेलं आहे, त्यावेळी ह्याच्यामध्ये मी राई घालणार आहे. राई तडतडली की हीट बंद केली. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घालायचंय. त्याच्यानंतर घालायची आहे उडदाची डाळ. उडदाची डाळ आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे. मी एक त्याच्यामध्ये लाल मिरची घालणार आहे. लाल मिरची ह्याच्यामध्ये आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे कढीपत्ता आणि आता ही फोडणी आपण आपल्या वड्यांवर घालण्यासाठी दही वडा असेंबल करणार आहोत. आता मी सर्वात आधी घेताना ताकातला दही वडा घेणार आहे आणि वडा घेताना तो पिळून घ्यायचा आहे. आपण ताकात किंवा पाण्यात वडे घातल्यानंतर ते खूप फुलून आलेले आहेत, त्याच्यामुळे वडा तळताना तुम्हाला कुठल्या साईजचे वडे तळायचे हवेत त्याप्रमाणे तुम्ही वडा तेलात सोडा. ह्याच्यात मी घालणार आहे आपला मिठाच्या पाण्यातला वडा. आता वड्यांवर दही घालायचंय. वड्यांवर दही घालताना ते भरपूर प्रमाणामध्ये घालायचं आहे. वडे जे आहेत हे पूर्णपणे त्या दह्यामध्ये बुडले पाहिजेत. हा आपला वडा जो आहे हा दह्यातला आहे आणि तो जो आहे तो मिठाच्या पाण्यातला आहे. आता दोन्ही वड्यांवर आपल्याला खजुराची गोड चटणी घालायची आहे. लाल मिरची पावडर भुरभुरायची आहे. त्याच्यानंतर धणेपूड, जिरेपूड, चाट मसाला. आता हा दहीवडा जो आहे ह्याच्यावर मी फोडणी घालणार आहे मगाशी आपण जी बनवली होती ती. जनरली साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये सर्व करतात दहीवडा, तो ह्या प्रकारे करतात आणि इथे ह्या प्रकारचा दहीवडा जो आहे हा चाट सेंटर मध्ये सर्व केला जाणारा दहीवडा आहे. हा आपण ताकामध्ये भिजत घातला होता. आता ह्याच्यावरती शेव घालायची आहे. शेव ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर घालायची आहे कोथिंबीर. आता दोन्ही पद्धतीने दहीवडा बनवून तयार झालेला आहे. ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. तर तुम्ही माझं चॅनल पाहत असाल आणि आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. आता मी तुम्हाला दहीवडा दाखवणार आहे. आपला किती सॉफ्ट झालेला आहे तो. एक तर तो चमचा घातल्या तुटतोय आणि तुम्ही त्याच्यानंतर ह्याचं टेक्स्चर पाहू शकता. आतमध्ये पण किती सॉफ्ट आहे पहा. मी तुम्हाला हा दहीवडा उलट करून दाखवते.